भारतातील मुघल काळापासून ऑर्गेन्झा साड्यांचा इतिहास सापडतो। ऑर्गेन्झा फॅब्रिक प्रथम मुघलांनी भारतात आणले होते आणि त्या काळामध्ये फक्त श्रीमंत व्यक्तींकडेच हे वस्त्र असायचे। उत्तम गुणवत्तेमुळे ऑर्गेन्झा फॅब्रिक श्रीमंतीसाठी ओळखले जात होते। भारतीय स्त्रिया कालांतराने विवाह सोहळा आणि धार्मिक उत्सव यासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी ऑर्गेन्झा सिल्क साडी घालू लागल्या। त्यांच्या सौंदर्यामुळे या साड्या अत्यंत मौल्यवान ठरतात। या साड्या कौटुंबिक वारसा म्हणून देखील दिल्या जातात। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। प्लेन ऑर्गेन्झा साडी, या साड्या शुद्ध ऑर्गेन्झा सिल्क फॅब्रिक पासून बनवल्या जातात। या साडीवरती कुठल्याही प्रकारचे नक्षीकाम नसते, तरीही साडी अतिशय सुंदर आणि मोहक दिसते। एम्ब्रॉयडरी ऑर्गेन्झा साडी, या साड्यांवर धाग्यांचे विणकाम, मणी किंवा स्टोन्स वापरून साडीवरती विणकाम केले जाते। हे विणकाम विविध डिझाईन्स मध्ये तयार केले जाते। यामध्ये बहुतेकदा फुले, पक्षी आणि विविध आकृत्यांचा देखील समावेश असतो। प्रिंटेड ऑर्गेन्झा साडी, ब्लॉक प्रिंटिंग, स्क्रीन प्रिंटिंग किंवा डिजिटल प्रिंटिंग यासारख्या तंत्राचा वापर करून या साड्या तयार केल्या जातात। या साड्यांवरील सर्व डिझाईन प्रिंट केलेल्या असतात। जरी वर्क ऑर्गेन्झा साडी, या प्रकारच्या साडीवरती जरी वर्क केले जाते। सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीच्या धाग्यांनी या साड्यांवरती विणकाम केले जाते। यामध्ये विविध नक्षीकामामध्ये जरी काम केलेले असते। हाफ अँड हाफ ऑर्गेन्झा साडी, या साड्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या फॅब्रिक पासून तयार केल्या जातात। यामध्ये ऑर्गेन्झा आणि सिल्क धागे एकत्र करून साडी तयार केली जाते। त्यामुळे या साड्यांना मोहक लुक प्राप्त होतो। मिरर वर्क ऑर्गेन्झा साडी, या प्रकारच्या साडीवरती छोट्या छोट्या आरशांच्या तुकड्यांनी नक्षीकाम तयार केले जाते। हे आरशाचे तुकडे ऑर्गेन्झा फॅब्रिक वर शिवले जातात, त्यामुळे साडीला चमकदार लुक येतो। ओम्ब्रे ऑर्गेन्झा साडी, यामध्ये साडी एका रंगातून दुसऱ्या रंगात हळूहळू फिकट होत जाते, ज्यामुळे एक आश्चर्यकारक कलर इफेक्ट तयार होतो। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या लेटेस्ट अशा ऑर्गेन्झा साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।